साहेबांचा आणि तुमचा सेवक आज ह्या व्यासपीठावर उभा जिवंत आहे। वैद्यनाथाची शपथ घेऊन सांगतो, त्याचं कारण फक्त धनंजय मुंडे साहेब आहेत। ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला, माझ्या ड्रायव्हरनं फक्त फोन केला, कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक सोडून एखाद्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी धावून येणारा मी दवाखान्यात पोहोचायच्या आधी साहेब तिथे हजर आहेत। तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असले तर मी याच्यावर व्हॉट्सअपवर अपलोड केलेले आहेत। कुठल्या जातीला बळी पडू नका, कुठल्या धर्माला बळी पडू नका। आपल्या सामान्यासाठी जे कामाला येणारा नेता आहे त्याच्यासाठीच आपण मतदान करायचंय। पण माझी एक खंत आहे, मी सगळ्याला शपथ घेऊन सांगणार आहे, हिंदू असो मुस्लिम असो, प्रत्येक वेळेस आपल्याला ताईसाहेब विरोधात होत्या आणि मुंडे साहेब दोघं बहीण भाऊ विकू नकाच्या विरोधात होते, तर अर्ध मतदान दोघाला जायचं आणि 100-150 मतांनी आपल्या बूथवर लीड असायची। पण मी आज तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, गाव भागात तरी निदान परळीच्या वैद्यनाथ नगरीत मध्ये राहणाऱ्या माणसानं शपथपूर्वक सांगतो परत की धनंजय मुंडे साहेबाला आता बहीण भाऊ एकत्र आहेत। 80ला 80 जेवढं मतदान होईल तेवढ्या टक्के आपल्याला आदरणीय धनंजय मुंडे साहेबाला मतदान झालं पाहिजे। एवढीच खंत पुढच्या भाषणामध्ये नसू नये आणि लवकरात लवकर आपल्या परवा दिवशीपर्यंत कुठलाही कुणी बी कसला बी गैरप्रकार विषारी व्हॉट्सअपवर विषय करत आहेत, कुठल्याही विषयाला बळी न पडता फक्त आपल्याला घडीलाच मतदान करायचं आहे, घडीला मतदान करायचं आहे आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेबाला लाखोच्या मताने विजय करायचा आहे। एवढं बोलून 2 शब्द संपवतो। धन्यवाद नाना। यानंतर भाजपाच्या वतीनं आदरणीय जुगल किशोर लोहिया यांना विनंती, कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावा। महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात उपस्थित असलेल्या आपल्या लाडक्या नेत्या आदरणीय पंकजाताई साहेब, प्रीतमताई साहेब, संजय भाऊ दोंड आणि ज्यांच्या प्रचारात आलेल्या आहेत ते आदरणीय आपले धनंजयजी मुंडे साहेब आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले महायुतीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि समोर बसलेले माझे सर्व माता आणि भगिनींनो, मी या ठिकाणी म्हणजे आताच्या पूर्वीच्या वक्त्यांनी सर्वांनी आकडे सांगितलेले किती मताने निवडून येणार ते, त्याच्यामध्ये शंका करायचं काही कारण नाही। कारण का की मी एक कारण सांगतो तुम्हाला, जर समोरच्या उमेदवाराची तुलना करायची असेल तर एकीकडे सूर्य आणि एकीकडे मेणबत्ती आहे। आता मेणबत्ती ही म्हणजे कायम चालू शकत नाही, तिच्यातलं मेण संपलं की ती बंद पडणार आहे, परंतु सूर्य हा अजरामर म्हणजे आपण जितके वर्ष राहू ते आणि पृथ्वी राहील तेवढे दिवस ते राहणार आहे। त्याच्यामुळे मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की आपण जे आज आपल्याकडे नेतृत्व आहे आदरणीय धनंजय मुंडे साहेबांचं, त्यांना आपण सर्वांनी या ठिकाणी घड्याळाचं बटन दाबून आपण त्यांना मतदान करायचं आहे आणि ज्यांनी आता या ठिकाणी आकडे मोडले म्हणजे सांगितले त्याच्यापेक्षाही पुढचा आकडा गाठावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि आपण सर्वांना विनंती एक वेळेस परत करून या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर आरपीआयच्या वतीनं दासू सर वाघमारे आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत, कृपया। आरपीआयच्या वतीनं आरपीआयच्या वतीनं दासू वाघमारे सर। ज्यांना निवडून द्यायचे त्या आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांच्या प्रचारासाठी उपस्थित आदरणीय दोन्ही ताई साहेब, मंचावर दौंड साहेब आणि सर्व आदरणीय मंच, आपण पाहतो की परळी शहरामध्ये जो काही विकास झालेला आहे तो मुंडे कुटुंबियाच्या वतीनं सर्व विकास झालेला आहे।
सर्व समाजासाठी धनंजय मुंडे साहेबांनी सर्व समाजाच्या मंदिरासाठी किंवा विहारासाठी जागा दिलेली आहे आणि त्या समाजासाठी या ठिकाणी सर्व विकास केलेला आहे. आपण पाहतो पळीच्या आजूबाजूचे जे काही रस्ते आहेत हे ताईसाहेबाच्या काळामध्ये सुरू झाले आणि ते धनंजय मुंडे साहेबांनी या ठिकाणी पूर्ण केले. आपण पाहतो की या ठिकाणी दलित समाजाच्या विकासासाठी या ठिकाणी भीमवाडीमध्ये असेल, भीमनगरमध्ये असेल किंवा त्या ठिकाणी अनेक विभागामध्ये त्या ठिकाणी विहार बांधलेले आहेत. याशिवाय आजूबाजूच्या सर्वच ग्रामीण भागामध्ये दलित समाजासाठी अशा पद्धतीनं अनेक प्रकारची ज्या सम्राट अशोकाच्या काळामध्ये जशा पद्धतीनं विहारं होती तशा पद्धतीनं या ठिकाणी बांधण्याचं काम आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी केलेलं आहे. आपण पाहतो मित्रांनो, मागच्या सभेमध्ये ज्या वेळेला ताईसाहेब या खासदार पदासाठी उभ्या होत्या त्यावेळेला विषारी अशा प्रकारचा प्रचार केला. जर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर त्या ठिकाणी मोदी सरकार ही घटना बदलणार आहे अशा प्रकारचा त्या ठिकाणी विषारी प्रचार करण्यात आला. परंतु आठवले साहेब म्हणतात की त्या ठिकाणी जे पंतप्रधान जेव्हा पहिल्या वेळेला त्या ठिकाणी संसदेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला या संसदेला माथा टेकतात आणि त्याच वेळेलाच या मोदी साहेबांनी या संसदेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. असे संसदीय म्हणजे त्या ठिकाणी पंतप्रधान कशा पद्धतीने घटना बदलू शकतात किंवा घटना बदलणार नाहीत अशा पद्धतीने आठवले साहेब बनतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो मित्रांनो, या आताच माझे मित्र जगतकर साहेबांनी सांगितलं की देशातील बाबासाहेबांची जी काही 85 प्रकारची तीर्थक्षेत्र आहेत या सर्वांचा विकास करण्याचं काम त्या ठिकाणी मोदी सरकारनं केलेलं आहे. या ठिकाणी परळी शहरामध्ये समोरचा उमेदवार पाहिलं तर त्याचं नाव देखील लोकांना माहिती नाही. एक देखील अशा प्रकारचं काम नाही की त्या ठिकाणी समोरच्या उमेदवाराने केलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी विकासासाठी सर्वांच्या आपल्या पुढील कामासाठी आणि जास्तीत जास्त मतानं या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांना निवडून आपण देणारच आहोत. परंतु लीड या ठिकाणी सांगितलं 80,000 आहे तर माझ्या मते या ठिकाणी 1 लाखापेक्षा जास्त मतानं या ठिकाणी धनंजय मुंडे साहेब निवडून येणार आहेत. ही काळ्या दगडावरची रेग आहे. म्हणून आपण येणाऱ्या 20 तारखेला प्रचंड मतानं या ठिकाणी आपण त्यांना निवडून द्यावं अशा प्रकारची या ठिकाणी आपणास विनंती करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद. यानंतर मनोगत व्यक्त करण्याची विनंती ज्येष्ठ नेते विकासरावजी दादा डुबे यांना करतो. परळी विधानसभेतील महायुतीचे उमेदवार कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या प्रचारार्थ उपस्थित सन्माननीय व्यासपीठ पंकजाताई मुंडे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि आमदार, माजी खासदार प्रीतमताई मुंडे, माजी आमदार दौंड साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो, आर्य वैश्य समाज परळी वैजनाथचा पाठिंबा धनंजय मुंडे साहेबांना देण्यासाठी हे पत्र मी इथं त्यांच्या सुपूर्द करीत आहे. प्रति माननीय नामदार श्री धनंजय मुंडे साहेब, मंत्री कृषी व पणन महाराष्ट्र राज्य, आमदार साहेब, आमचा आर्य वैश्य कोमटी समाज हा आपल्या महायुतीचा परंपरागत मतदार राहत आला आहे. त्यातल्या त्यात आपल्या महायुती सरकारने आमच्या समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याने आमच्या समाजात महायुतीविषयी अत्यंत सकारात्मक वातावरण आहे. या सकारात्मक वातावरणाचे रूपांतर मतात करण्याच्या दृष्टीने आम्ही आमच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आमच्या समाजाने राज्यात महायुतीचे सरकार परत यावे
या दृष्टीने आपणास पाठिंबा देण्याचा आणि आपल्याला प्रचंड मताने विजय घडवून आणण्याचा निर्धार केला आहे. त्या दृष्टीने आपणास हे शुभेच्छा पत्र आपलाच विकास दुबे, अध्यक्ष आर्यवैश्य महासमाज परिवार. धन्यवाद दादा. खरं तर दादा म्हणजे आदरणीय मुंडे साहेबांचे, स्वर्गीय मुंडे साहेबांचे अण्णांचे सहकारी, त्यामुळे जुन्या सभांची आठवण नक्कीच दादांच्या मनोगतामुळे झालं. आता दादा पत्र आदरणीय साहेबांना देत आहेत. धन्यवाद. आता यानंतर मनोगत व्यक्त करण्याची विनंती माजी आमदार श्री संजय भाऊ दौंड यांना करतो. कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. परळी विधानसभेचे आपले लाडके उमेदवार आमचे बंधू, राज्याचे कृषी मंत्री, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या प्रचारार्थ आज मंचावर उपस्थित राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री आमदार पंकजाताई मुंडे, माजी खासदार प्रीतमताई मुंडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष वैजनाथजी जगतकर, मंचावरील सर्वांची माफी मागतो. सन्माननीय मंच, समोर बसलेली सर्व वडीलधारी मंडळी, आमच्या माता भगिनी, तरुण मित्रांनो, विधानसभेच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस आहे. आपल्याला धक्का बसला असेल की आपण दरवर्षी प्रचंड मोठी रॅली, प्रचंड मोठी सभा हे आता यावर्षी होणार नाही. कदाचित सगळ्याला माहीत पण झालं असेल. ताईंनी आणि धनुभाऊंनी दोघांनी ठरवलं की मोठी रॅली काढायची नाही, मोठी सभा घ्यायची नाही. त्यामुळं उद्या कुठलीही रॅली निघणार नाही, कुठली सभा होणार नाही. ताई पण उद्या राज्यभर दौऱ्यावर आहेत, प्रचार सभेमध्ये, आणि धनुभाऊ पण जाणार आहेत. मित्रांनो, मागच्या वेळी 2019ला आपणा सर्वांना माहिती आहे की आपण आज हे दोन बहीण भाऊ एक ठिकाणी आहेत. मागच्या वेळी आपण पण 2 ठिकाणी होतो. आता परिस्थिती बदललेली आहे. राजकारणामध्ये कोणी कुणाचा मित्र नसतो, कोणी कुणाचा शत्रू नसतो. हे तर बहीण भाऊ आहेत. आज या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण आपणाला या ठिकाणी विनंती करण्याकरता आलेलो आहोत. मला एका गोष्टीची खंत आहे, मलाच नव्हे तर तमाम बीड जिल्ह्यातील मतदारांना. मागच्या काही महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. ताईंचा फार थोड्या मतांनी पराभव झाला. 6000 मतं म्हणजे फार काही मतं नव्हती. मी भाषणात नेहमी म्हणायचो त्या काळात, जेव्हा मी फिरतो प्रचारामध्ये, की मतदानाचा टक्का वाढवा. टक्का वाढवायचा अर्थ आपलं मतदानाचं जे मतदान आपण गावामध्ये आहे, समजा 1000 मतं असली तर आपण जास्त मतं दिली पाहिजेत. पण अनेक गावामध्ये मतदान कमी झालं. परंतु मला तुम्हा परळीवासियांना एक नम्र विनंती करायची आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे, ताई जर निवडून आल्या असत्या तर निश्चितच केंद्रामध्ये पहिल्या 5च्या यादीमध्ये त्या मंत्री म्हणून राहिल्या असत्या. आपण आपल्या पायावर दगड पाडून घेतलेला आहे. मी तुम्हाला खोटं नाही सांगत, कारण माझे अनेक मित्र परिवार या परळी शहरामध्ये आहे. ज्यावेळेस हॉटेलमध्ये बसून तरुण चर्चा करतात, विशेषतः आमचे मुस्लिम बांधवाचे, कि ते ही चर्चा करतात कि अपन फार मोटी चूक की, बहुत बड़ी गलती आप लोगों ने की है. अगर दोबारा गलती करेंगे तो अपन किसके दर पे जाएंगे, हे आपल्या सर्वांना समजून चुकलंय. मित्रांनो, मी जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला परवा 20 तारखेला आपल्याला मतदान करायचंय. इथं अनेकांनी सांगितलं की 1 लाखापेक्षा जास्त. तुम्हाला कदाचित कुणाला कल्पना नसेल, धनुभाऊची आमची एक पहिली सभा झाली बरकत याला आपल्या काकर मोहल्ल्यामध्ये. त्या ठिकाणी मी पहिल्यांदा पाहिलं की सभेला मुस्लिम
बांधव नेहमी हजर असतात, पण तो मुस्लिम महिला फार मोठ्या प्रमाणात होत्या आणि त्या ठिकाणी मी बोललो होतो की यावेळेस निश्चितपणे 1 लाखापेक्षा जास्त मतांनी धनुभाऊ विजय होणार आहेत. त्याचं गणित तुम्हाला सांगतो मी. आज समोरचा उमेदवार काही लोक बोलतायत, पण ज्या भागातून येतात ते बर्दापूर सर्कल, राडी सर्कल मागच्या वेळेस 6,500 मतांना ताईसाहेबांना मायनस आहे. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो यावेळेस की ते सर्कल मायनस तर राहणारच नाही, पण कमीत कमी 5,000 प्लस होणार आहे. तुम्हाला माहिती आहे धर्मापुरी सर्कल 18,000 प्लस होतं, वडगाव सर्कल 11,000 प्लस होतं, कनेर सर्कल 11,000 प्लस होतं, नागापूर 9,000 प्लस होतं, पांगरी सर्कल हे जवळपास 53,000 प्लस होतं, सिरसाळे प्लस होतं. आपल्या ग्रामीण भागात फक्त मायनस होतं ते बर्दापूर सर्कल, राडी सर्कल. आणि मला परत खंत वाटते की आपलं परळी शहर जे मागच्या वेळेस धनुभाऊला जवळपास 25,000 प्लस होतं ते फक्त 7,000 ताईंना प्लस राहिलं. ती जर आपण चूक केली नसती तर तुम्हाला सांगतो आज ताईसाहेब आपल्या खासदार असत्या, मंत्री असत्या. म्हणून मित्रांनो तुम्हाला नम्र विनंती करायची या ठिकाणी मला परळीकरांना की आता ही चूक करायची नाही. विजय तर पक्काच आहे, सगळ्याला माहिती आहे. कृपा करून मत वाया घालू नका, कृपा करून मत वाया घालू नका. तुम्ही पाहिलं ज्या खासदाराला निवडून दिलं बरकतनगरमध्ये सगळं पाणी घुसलं होतं, खासदार तोंड सुद्धा कळालं नाही कुणाला. हे लोक बोलतात, मी नाही बोलत. ह्या परळी शहरातले लोक हे बोलतायत की ज्याला आपण मतं दिली ती चूक केली आपण. धनुभाऊनी जवळपास 400-500 कुटुंबाला किट वाटले. म्हणजे असा काम करणारा नेता आज आपला या ठिकाणी आहे आणि योगायोग चांगला आहे. बहीण भाऊ सगळे आपण सर्व एकत्र आहोत. आज महायुती लोकांना आश्चर्य वाटत असेल की सगळे 7 मुंगच सगळे एक ठिकाणी बसलेत, पण हे तुमच्या कामासाठी आहेत, तुमच्या भल्यासाठी आम्ही सगळे एक ठिकाणी आहोत. या परळी शहराचा, या परळी तालुक्याचा, या परळी मतदारसंघाचा आपल्याला विकास करायचा आहे. या मुद्द्यावर आम्ही सगळे एक ठिकाणी आहोत. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, विशेषतः परळीकरांना पुन्हा विनंती करतो की आपण आपलं मत वाया घालू नका. मागच्या जी आपण चूक केली ती चूक परत करू नका. आपल्याला धनुभाऊला निवडून देण्याकरता या परळी शहरातून यावेळेस कमीत कमी 30,000 प्लस करा. 1 लाखापेक्षा जास्त सीट लागणारच आहे. यामध्ये आपला सिंहाचा वाटा आपण उतरा एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. आता यानंतर मनोगत व्यक्त करण्याची विनंती माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई गोपीनाथरावजी मुंडे यांना विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी आदरणीय ताईसाहेबांचं स्वागत करूया. बापरे, आज म्हणजे आपल्या मंचाची परिस्थिती ही महायुतीसारखीच झालेली आहे. सगळे तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे अशी उमेदवारांची गर्दी झालेली आहे. तसंच आपल्या मंचावरही आज सर्व कार्यकर्त्यांची गर्दी आहे. आज गणेश पार्क येथे गणपती मंदिरासमोर दर इलेक्शनमध्ये जशी आपली परंपरेने सभा होत असते त्या सभेच्या माध्यमातून आज विधानसभेचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई आठवले गट आणि मित्रपक्ष यांचे अधिकृत उमेदवार धनंजयजी मुंडे यांच्या प्रचारानिमित्त मंचावर उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि तुमचा खूप आग्रह होता, तुमची मनातली खूप सुप्त इच्छा होती की देशाच्या राजकारणात न जाता राज्याच्याच राजकारणात राहिल्या पाहिजेत. म्हणून लोकसभेचा वळसा घालून परत विधान परिषदेवर तुमच्या इच्छेने आलेल्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या पंकजाताई आत्ता बोलत असताना थोड्या वेळामध्ये, परंतु लोकसभेपासून ते आत्ताच्या निवडणुकीपर्यंत काय काय घटक समोर आले ह्याचा लेखाजोखा मांडणारे सन्माननीय संजय भाऊ दौंड, सन्माननीय मंच म्हणते, आता सर्वांची नावं घेत नाही, उपस्थित भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपाई सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेहमीप्रमाणे या सभेची शोभा वाढवण्यासाठी इथं उपस्थित झालेले सर्व माझे युवा बांधव, वडीलधारे मंडळी आणि माझ्या माता भगिनींनो, सर्वांनी माझ्यापूर्वी बोलत असताना इथे सगळे मुद्दे मांडलेले आहेत, त्यामुळे वेगळं असं बोलण्यासारखं माझ्याकडे आज काही राहिलेलं नाहीये. फक्त एवढंच म्हणेल की मंचावर जेव्हा आम्ही आलो आणि एवढी गर्दी होती, पंकजाताईंसाठी खुर्ची मागवा असं सगळी चर्चा सुरू झाली आणि एक खुर्ची आली सुद्धा. जर पंकजाताईंना खुर्चीचा मोह असता तर स्वतःच्या पाठीमागे असणाऱ्या लाखो लोकांच्या आशीर्वादाचा फायदा घेऊन ताईंनी आजपर्यंत राजकीय जीवनात काही वेगळे निर्णय घेतले असते. पण ताईंच्या आयुष्यामध्ये एक आणि एकच मोह आहे, तो म्हणजे लोकांच्या सेवेचा. आणि त्याच
मोहाला डोळ्यासमोर ठेवून पुन्हा आता ताई विधान परिषदेवर आपली सगळ्यांची सेवा करण्यासाठी इथे आलेले आहेत. विषय आता आहे तसे बोलण्यासारखे खूप की आपण काय कामं केली मागच्या 5 वर्षामध्ये, पुढच्या 5 वर्षांसाठी काय विजन आहे त्याच्याविषयी धनुभाई आपल्याला सांगतीलच, विस्तृत मार्गदर्शन करतील. पण मला तुम्हाला सांगायचंय की विकासाच्या मुद्द्याला डोळ्यासमोर ठेवूनच या निवडणुकीचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. आपण सगळे कार्यकर्ते डिफेन्सिव्ह मोडमध्ये का आहात हेच माझ्या लक्षात येत नाही. तुम्हीच का होऊन म्हणताय स्वतःहून की जातीवाचक प्रचार उभी करू नका, हे करू नका. विरोधकांचे मुद्दे तुम्ही बोलायचे नाहीये. तुम्ही केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक घेऊन जा. विजय निश्चितच आपला होईल एवढं तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने मला कळकळीने सांगायचंय. आपल्या धनुभाऊंचं मशीनवरती नाव 1 नंबरला आहे. आपण सर्वांनी 1 नंबरचं मतदान त्यांना उद्याच्या 20 तारखेला टाकायचंय. तसं नाव तर पंकजाताईंचं पण मशीनवर 1 नंबरला होतं आणि परळीनी अजूनही 7,000ची जर तरतूद केली असती तर निकाल असा लागला नसता. ही हळहळ आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. त्यामुळे एकदा गेलेली वेळ परत येत नसते. हळहळ करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये ही जबाबदारी मंचावर बसलेल्या लोकांची जेवढी आहे त्याहीपेक्षा जास्त आज इथे आम्हाला ऐकायला आलेल्या लोकांची जबाबदारी आहे की उद्याच्या वेळेला असं केलं असतं तर असं म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका. 1 नंबरचं मतदान देऊन आपल्याला सर्वांना धनुभाऊंना विजयी करायचंय. वारंवार मी घड्याळाकडे बघतीये, वेळ बघणं गरजेचं आहे. कारण थोडं पटकन घड्याळाचं बटन दाबा हे म्हणायची आम्हाला सवय नसल्यामुळे मी घड्याळाकडे बघते म्हणजे घड्याळाला मत मागतीये असा समज तुमचा झाला असेल. आणि दुसरं म्हणजे मला वेळेत भाषण आटपतं पण घ्यायचंय. तसं तर लहान भाषणं करण्यामध्ये मी एक्सपर्ट आहे. म्हणजे मॅगी 2 मिनिटात बनते त्याच्यापेक्षा छोटं भाषण मी करू शकते. वेळेची मर्यादा आणि पुढे आपले 2 प्रमुख वक्ते आपले नेते बोलणार आहेत हे या गोष्टीचं भान ठेवून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धनुभाऊंना प्रचंड मताने निवडून द्या अशी विनंती करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आता यानंतर विनंती करणार आहे आपल्या सर्वांचे लाडके नेते परळी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री धनंजयजी मुंडे साहेब. जोरदार टाळ्यांनी साहेबांचं स्वागत करूया. गणेशपार येथील माझ्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद मागायला आजच्या प्रचार सभेला इथं उपस्थित माझ्या भगिनी पंकजाताई मुंडे, प्रीतमताई, व्यासपीठावर उपस्थित सर्वांची क्षमा मागून सर्व आदरणीय माननीय महायुतीचे नेते, आजच्या सभेला इथं उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि मोठ्या संख्येने इथं उपस्थित असलेल्या माझ्या तरुण भावांनो, भैयांनी आपल्या भाषणामध्ये एका गोष्टीचा उल्लेख केला की आपल्या प्रचाराची सुरुवात ज्यावेळेस गाव भागातून या परळी शहराची सुरुवात केली त्याच वेळेस गणरायाचं दर्शन घेऊन चालू करताना गुलाल खाली पडला म्हणजे उधळला. त्याच गणरायाचं आशीर्वाद घेऊन मी आज या
परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार या नात्यानं आपल्याही सर्वांचं दर्शन घेऊन आज आशीर्वाद मागण्यासाठी उभा आहे. फार जास्त वेळ बोलणार नाही, मला जास्त वेळ ताईंना द्यायचा. प्रीतम ताईंनी भाषणात उल्लेख केला की त्यांचं भाषण मॅगी बनवण्यामध्ये साठी 2 मिनिट लागतात. पण आमच्या तिघांची सुद्धा एक खासियत आहे. एक 2020चा प्लेयर आहे, एक वनडेचा आहे आणि एक टेस्ट आहे. आणि तुम्ही आता विचार करत असताल की टेस्टचं कुणाला ठरवावं, वन डे कुणाला ठरवावं, T20 तर ठरला. पण तुमच्या सगळ्याचे अंदाज चुकतील. प्रीतम ताईला T20चं म्हणलं तरी त्या सुद्धा टेस्ट चांगल्या खेळतील. पंकजा ताईला वन डे म्हणलं तर त्या सुद्धा T20 चांगल्या खेळतील. आणि माझ्यासारख्या तुम्हाला वाटलं टेस्ट तर मी सुद्धा वन डे चांगला खेळू, ह्या अंदाज चुकतो. म्हणायचा उद्देश एवढाच आहे की या गावभागानी या कांतीपुरी परळी वैद्यनाथ नगरीनी स्वर्गीय मुंडे साहेबांपासून आपले जे आशीर्वाद पाठीमागे उभे केले, त्या आशीर्वादाच्या शक्तीवर या परळी वैद्यनाथाचं वैभव स्वर्गीय मुंडे साहेबांनी देश पातळीवर नेलं. ताईंनी आणि मी, प्रीतम ताईंनी, इथं उपस्थित प्रत्येक सहकार्याने ज्याचा या सगळ्या गोष्टीत सिंहाचा वाटा आहे, मी ते कधीच विसरू शकत नाही. आणि त्याच आशीर्वादापायी जे स्वर्गीय मुंडे साहेबांच्या पाठीमागे तुम्ही उभा केलात, आम्ही तिघही या ठिकाणी निस्वार्थपणे आपल्या सेवेसाठी समाजकारणात आणि राजकारणात अनेक गोष्टी मला सांगा असं सांगितलं. जे केलंय ते माझं कर्तव्य आहे. मी आपल्याला 2000च्या मागच्या निवडणुकीमध्ये एक विकासाची व्याख्या सांगितली होती आणि ती विकासाची व्याख्या माझ्या दृष्टीने ताईंनी एक पाया उभा केला, एवढ्या मजबूतीने पाया उभा केला की आज कुठेतरी आपल्याला तो विकासाचा शिखर मी या ठिकाणी करायचा प्रयत्न करतोय. पण जे त्यांनी केलं, जे मी केलं, हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही काय फार वेगळे उपकार या परळी नगरीवर केलेले नाहीत. तर तुम्ही स्वर्गीय मुंडे साहेबांकडून आजपर्यंत जे आशीर्वाद आमच्या पाठीमागे उभे केले, त्याची परतफेड आम्ही आमच्या अंगावरची कातड्याची जोडी करून जरी तुम्हाला घातले तर त्याची परतफेड होऊ शकत नाही, याची जाणीव आहे. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत निवडणुका येतील जातील, सत्ता येईल जाईल, कोण पदावर असेल नसेल, पण आम्ही मात्र शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांच्या सेवेत जात पात धर्म न बघता कायम राहणार आहोत, हेच मी सांगायला आज या ठिकाणी उभा आहे. व्यासपीठावर ताई यायच्या अगोदर अनेक जण म्हणले की इथं सुद्धा जरा व्यवस्थित बोला. त्या व्यवस्थितचा अर्थ मला फार व्यवस्थित कळाला. आपल्या सगळ्याला माहिती आहे की आपल्या परळी वैद्यनाथ नगरीची आवश्यकता विकासाची नेमकी काय ताईंनी ओळखली. त्या मंत्री असताना त्यावेळेस
तीर्थक्षेत्र विकास साठी निधी 183 कोटीचा मंजूर केला. नंतर त्याची किंमत वाढली, 283 कोटी रुपयापर्यंत आपण मंजूर केला. काम चालू आहे. आपले सामान्य लोक परळी नगरीतले या तीर्थक्षेत्राच्या बाबतीत एवढे जागरूक आहेत की तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये ताई बटभैरव राहिला होता. राहिला नव्हता, पण तो प्रायोरिटीमध्ये गव्हर्नमेंट जे ठरवतं त्या प्रायोरिटीमध्ये खाली होता. पण आज मी आपल्याला सांगतोय की आपल्या द्वादश पंचम ज्योतिर्लिंगाच्या या विकासासाठी 300 कोटी रुपयाचा निधी सुद्धा फार कमी आहे. आज या गणरायाच्या साक्षीनी मी आपल्याला शब्द देतोय, ताई भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस आहेत, विधिमंडळात आमदार आहेत, मी शब्द देतोय की प्रसाद योजनेतून ज्या पद्धतीने उज्जैनचं ज्योतिर्लिंग कॉरिडॉर झालं, काशी विश्वनाथाचं झालं, त्याच्या बरोबरीनं आपल्या द्वादश परळी ज्योतिर्लिंगाचा सुद्धा आपल्याला विकास करावा लागेल. आणि त्याचा शब्द आज मी देतोय की त्या प्रसाद योजनेमधून महाराष्ट्रातनं पहिला प्रस्ताव ताई आपण पाठवला सुद्धा केंद्राकडे लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर. आणि तो प्रस्ताव 100% मंजूर आम्ही करून देऊ. हीच आम्हा नात्रेकरांची परंपरागत जी वैद्यनाथाची सेवा करायची आम्हाला दिलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवीने जे ना आम्हाला सेवा करायची अधिकार, ती सेवा आहे, ती भक्ती आहे, ती श्रद्धा आहे. पण या एका गोष्टीतनं जेवढ्या मोठ्या प्रमाणात या परळी नगरीतली अख्खी व्यापारपेठ, ज्या व्यापाराला जात पात धर्म नसतो, प्रत्येक जण इथं कुठला ना कुठला व्यवसाय करतो, ती व्यापारपेठ एवढ्या पुढे जाईल की आज कुठं ना कुठं मागच्या कोविडच्या संकटाच्या काळातून बाहेर येऊन थोडंफार का होईना 5 वर्षाची परिस्थिती व्यापाराची आता थोडीशी बदलली आहे, वाढली आहे. पण मी आपल्याला विश्वास देतो की येणाऱ्या 5 वर्षात आपला परळी नगरीची व्यापारपेठ ही आज जी आहे त्याच्या 5 पटीनं वाढेल. तुमचा व्यापारही वाढेल, उलाढालही वाढेल, हाही शब्द देतो. विकासाच्या बाबतीत रस्ते, नाली, लाईट ह्या सगळ्या गोष्टी, पदाच्या बाबतीत गाव भागाला काय दिलं ते स्वर्गीय मुंडे साहेबांनी काही जणांनी या ठिकाणी उल्लेख केला, आपल्यालाही माहिती आहे. अनेक जण. पण आज हे सगळं बघितल्यानंतर, हे सगळं व्यासपीठ बघितल्यानंतर, ही सभा बघितल्यानंतर, तुमच्या सगळ्याकडे बघितल्यानंतर द्वादश पंचम ज्योतिर्लिंगाचा आशीर्वाद तर आहेच, या गणरायाचा सुद्धा आशीर्वाद आहे. आणि आज नियतीने ही जी वेळ आणली ते वरून स्वर्गीय मुंडे साहेबांचा आणि स्वर्गीय अण्णांचा सुद्धा आशीर्वाद आहे. ताई आपण म्हणला ते खरं आहे प्रीतमताई, 6000 मतांनी तशा त्या वादळात ताई वाघिणी सारख्या लढल्या, आपणही सैनिक म्हणून लढलोत. 6000 मतांनी पराभव होणं हे आपल्यापैकी अनेक जणाला जिवारी लागलंय, पण माझ्या आपल्यापेक्षा नक्कीच तुझबर का होईना जास्त जिवारी लागलेला आहे. मौका सभी को मिलता है. यही खरी गोष्ट आहे की या विधानसभा मतदारसंघाने लोकसभेच्या निवडणुकीत 75,000 मताची लीड दिली.
आत्ता ज्या 80,000ची वैजनाथराव तुम्ही या ठिकाणी एक्झिट पोल तुमचा प्रेडिक्ट केला, मला माहित नव्हतं, नाही तर आम्ही बाकी सगळे सर्वे बंद करून तुम्हालाच दिले असते. हरी मास्तर बसा खाली राहू, बसा बसा बसा. तुम्ही एवढे आहेत उंचीला, पण उभा राहिलात की मला उगाच दडपण येतो. बाकी जिल्ह्यात कुठल्या विधानसभा मतदारसंघात काय झालंय माहित नाही, पण हो मी जे अंदाज बांधला तिथं आपण आपल्या मतदारसंघात सुद्धा काय कष्ट घ्यायचे आहेत, कुठल्याही कष्टाला कमी पडलो नाहीत, विकासाला कमी पडलो नाहीत, व्यक्तिगत लाभ घ्यायला कमी पडलो नाहीत, दवाखाना कर्ज काय नाही, सगळं केलं. पण तरी सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत जात पात धर्मावर या परळी शहरामध्ये मतदान जर झालं नसतं तर आज या गणरायाच्या समोर मला आशीर्वाद मागण्यासाठी माझी बहीण केंद्राच्या महत्वाच्या खात्याची मंत्री म्हणून आपल्या समोर आली असती. जर तर याला महत्व नसतं, हेही खरं आहे, पण बऱ्याचशा गोष्टी त्या जर तर मधून शिकायच्या असतात. म्हणून आता जे काय म्हणलेत ना 80,000 अमकं तमकं फलानं दिसतं, मला ह्या गोष्टीवर विश्वास नाही. ताईंच्या प्रचार सभेच्या म्हणजे फॉर्म भरायच्या दिवशी सुद्धा मायशान कोण कोण काय काय बोलत होतं, निवडणूकच नाही. भैया तसं तुम्ही जे म्हणलात ना आता नुरा कुस्ती, तसं काही जण सभेत म्हणले 3 लाख 2.5 लाख हिशोब झाला. मीच उठून म्हणलं निवडणूक ही कधीच कुठली सोपी समजायची नाही, आणि ही निवडणूक तर आपल्याला सोपी नाहीच, जीवाचं रान करावं लागेल. आता उद्याचा दिवस प्रचारासाठी आपण प्रचंड कष्ट घेतले. आपल्या एवढे कष्ट आज महायुती म्हणून सगळ्यांनी, मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. खरं आभार मानू नये, कारण कायम मला तुमच्या आभारात राहायचं आहे. पण तुम्ही जे कष्ट केले, दारापर्यंत गेला, दारात कोणी दिलंय? अच्छा अच्छा बोलायचं. प्रत्येकाला मत मागितलं. आपण जेवढा प्रचारात घराघरापर्यंत गेलो, समोरचा उमेदवार घरापर्यंत तरी पोचला नाही. पण भैया ही नुरा कुस्ती नाही, तुम्ही समजून घ्या ह्याच्यात राजकारण काय. मला ज्या गोष्टीचा राग आहे ना, ज्या गोष्टीचा संताप आहे ना, ती हीच आहे. मी जे म्हणतोय की एवढे उमेदवार होते उमेदवारी द्यायला, पण त्योच का दिला, या गोष्टीचा राग आहे. कारण निवडणुकीचा निकाल काय लागेल याच्याशी काही घेणं देणं त्यांना, पण कायम आपल्या जातीपातीचं राजकारण पेटत राहिलं पाहिजे, याच्यासाठी ती उमेदवारी आहे. दुसरं काय कारण असू शकतं मला सांगा, खरं आहे ना? त्याच्याशिवाय दुसरं काय कारण आहे? आणि ही उमेदवारी दिली कुणी, कशासाठी? अरे इथं प्रत्येक जात पात धर्म गुणागोविंदाने नांदतोय. या मतदारसंघात प्रत्येकाच्या सुखात दुःखात सगळ्या गोष्टी, पण त्या परिस्थितीचा फायदा लोकसभेत स्वतःच्या पक्षाला करून घेतला, ताईचा पराभव झाला. आणि तोच प्रयत्न इथं सुद्धा. भैया कोणी ठरवलं जरी म्हणले की आपण नुरा कुस्ती करू, आपल्याला नुरा कुस्तीत मजाच ना. आणि तुम्ही इतके वर्ष झालं राव आपण जीवाचं राणी एकमेकासोबत करतो, आपलं तसं नसतं. नुरा बिरा नाही, हा बोग ठोकून चल ये. आणि असं आव्हान देण्याची ह्या मातीत, आपल्या मातीतच आहे. आणि ते आव्हान दिल्यामुळंच ही निवडणूक बघा कशा पद्धतीने टार्गेट केली गेली. त्यामुळं मी कुठल्या
लढाईला आणि कुठल्या गोष्टीला घाबरत नाही. फक्त माझी एकच प्रामाणिक इच्छा आहे, मतदान करताना एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. मतदान करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जर तुमच्यासाठी इमानदारीनं आजपर्यंत, ताईनं तुमच्यासाठी इमानदारीनं आजपर्यंत जात पात धर्म न बघता विकास केला असेल सार्वजनिक, तर मतदान द्यायचं का नाही ठरवा. कधी कुणी आला दारावर, कशाही पद्धतीची गरज असो, असल नसल, जेवढं असेल तेवढं, ते जर इमानदारीने केलं असेल तर मत द्यायचं का नाही ठरवा. अरे एवढं इमानदारीने झिजायला लागलो तर या निवडणुकीत कशा पद्धतीचा प्रचार चालू आहे. आणि तरी तुम्हाला वाटतं ही नुरा गोष्टी आहे. कुणाला वाटतं 80,000 काय चालू आहे. अरे निकाल काय लागेल, किती मतं पडतील हा विषय वेगळा, पण जो द्वेष आणि जे विष पेरल्या जात आहे ते द्वेष आणि विष पिढ्याना पिढ्या जाणार नाही. तो सामाजिक समतोल जो बिघडेल त्याची काळजी या निवडणुकीपेक्षा जास्त मला, आम्हा सगळ्यांना. म्हणून आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे, या निवडणुकीत आपल्या सगळ्यांना, मला अनेक सांगितलं की 2 एकर जागा आपण बौद्ध विहारला इथं दिली. अनेकदा आपण जाहीर केला, 15 कोटी रुपये आपण मंजूर पण केले होते. पण नंतर ज्यावेळेस प्लॅन सगळं आलं त्यावेळेस वाटलं की यार 2 एकर जागेमध्ये 15 कोटी जरा पैसे लईच कमी आहे. म्हणजे मग ठरवलं की भलेही 25-40 कोटी लागले तरी चालतील, पण अशा पद्धतीने हे परळीतलं बौद्ध विहार करायचं, उदगीरपेक्षा चांगलं, आणि उभ्या महाराष्ट्रानं तालुक्याच्या ठिकाणी किती चांगलं भव्य बौद्ध विहार असतं ते दाखवून द्यायचं. म्हणून नाही तर जागा तर ऑलरेडी दिली 2.5 एकर. या गाव भागामध्ये जेवढा विकास केला, कारण एवढ्या विकास हा मी नाही केला, ताईंनी नाही केला, पण खाली सुद्धा जेवढ्या ताकदीच्या हत्तीच्या ताकदीच्या आहेत सहकारी त्या सगळ्यांनी. म्हणून पुढच्या काळातही कुठं कमी पडणार नाहीत. हात जोडून विनंती, इथं सगळे बूथचे जिम्मेदार, आता मी बाकी निवडणूक सोडून देणार, मी बाकी विषय बोलणार नाही. बूथचे सगळे जण आलेत ना. मग किती वाजता बूथवर यायचं ठरवलंय? 10 वाजता. 10 वाजता 6ला बरोबर आहे. यावेळेस या परळी वैद्यनाथ नगरीतून ऐतिहासिक मतदान तर झालंच पाहिजे, पण ज्यांनी ज्या ज्या गोष्टीचा आपल्या मनात राग आहे ना, लोकसभेच्या पराभवाचा आहे, अनेक गोष्टी, ते काढा. आणि कायम या बीड जिल्ह्यात या मतदारसंघात जात पात धर्माचं राजकारणच राहिला पाहिजे असा ज्यांचे मनसुबे, ते मनसुबे या निवडणुकीत या परळी विधानसभा मतदारसंघाच्या मातीत गाडून टाकायचे. 20 तारखेला आशीर्वाद देऊ. मी कायम तुमच्या सेवेत आहे. परत काय केलं, काय नाही केलं, कुणासाठी केलं, काय केलं, मला काही सांगायचं नाही. आपल्या सगळ्याला माहिती आहे. अरे एवढं वैभव आहे, म्हणजे इथं बसल्या बसल्या काही गोष्टीचा, म्हणजे रामदासी सर त्यांच्याकडे रामाच्या ज्या, म्हणजे आपण ज्यावेळेस नाही गाथा ना, जरा थांबा, मला सगळं माहिती, जरा ज्या मूर्त्या ज्याची पूजा होते ना, किती वर्षापूर्वीच्या आहेत? 350 वर्षापूर्वीच्या आहेत. हे वैभव फार मोठं आहे. रामदास स्वामी इथं मारुतीच्या त्यांच्याकडे तिथं आहे. ते सहज एकदा ते वाचलं आणि मी तिथं बसलो. म्हणजे अद्भुत आहे. 12 पंचम ज्योतिर्लिंग अद्भुत आहे. ह्या सगळ्या गोष्टी या वैभव आहेत. या वैभव आपल्याला येणाऱ्या काळात याचं अधिक सर्व अर्थानं, सर्व जात धर्म सगळ्यांचे, या सगळ्या गोष्टीचा वापर करून याचं रूपांतर आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये, आपल्या सगळ्यांच्या उत्पन्नामध्ये सर्व अर्थानं बदल घडवून देण्याचं वचन आज गणरायाच्या साक्षीने मी आपल्याला सगळ्यांना देतो. आणि विश्वास ठेवा, शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांची सेवा करतो. अनेक जण वेगवेगळे म्हणाले, आपल्याला सगळ्याला माहिती आहे
म्हणजे या शहरातल्या सर्व जाती, सर्व धर्म, ज्यांनी ज्यांनी सभागृह मागितलं त्याला दिलं. ज्याला जागा नव्हती जागा उपलब्ध करून दिलं. ज्याला जागा नगरपालिकेची आवडली नाही, कोण हसलं ते सुद्धा. आता कुणी बघा मुद्दे कसे काढताय. मला एकच मुद्दा, आता 40 फुटी रोडाचा बरेच जण इथं आलेले मला दिसायला लागले डोळ्याने सगळे, म्हणून म्हणतोय हा विषय काढला. आता ते म्हणते ते का केला. 4 घर आहेत. नगरपालिका त्यांची घरं घेऊन भूसंपादन करून तेवढे पैसे देऊ शकत नाही. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे ना. पण कळ आता काय काढली गणपतराव, बरोबर आहे का नाही. मुद्दा आहे ना ते चर्चेला. आणखी घरं का घेतली, का नाही घेतली, त्याला माल किती लागणार आहे, द्यायचं आहे कुणाला, खरं आहे. पण हे सगळं सांगतो, ह्या सगळ्या गोष्टी होतील त्या करायच्या, आम्हीच करणार आहे. ते येऊन करणार आहेत का. म्हणून हात जोडून तुम्ही मायबाप जनता आहात. तुमच्या पलीकडं, तुमच्या सेवेच्या पलीकडं आमच्या दृष्टीने काही महत्वाचं नाही. आशीर्वाद द्या. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी पंकजाताईंना विनंती करतो की आपण एवढी माझ्यासाठी मेहनत घेतली आहे. लहान्या बहिणीचे आभार मानून आहे. भावानी काहीतरी द्यावं. मी बोलणार नाही, पण तुझ्या या कष्टाचं मोल मी माझ्या शब्दात कधीच वर्णन करू शकणार नाही. कारण उद्या इथंच काय आपली शेवटची सभा नाही. त्यामुळं हे आत्ता बोलणं मला योग्य वाटलं म्हणून, आणि ताईला विनंती करतो की मोठ्या भावासाठी तुला या ठिकाणी आशीर्वाद मागायचा आहे. जोरदार टाळ्यांनी आदरणीय ताई साहेबांचं स्वागत करूया. सर्व मुंडे आज गणेश मंदिराच्या साक्षीने, आशीर्वादाने होत असलेल्या परळी मतदारसंघाच्या पारंपरिक अशा प्रचार सभेला मंचावर उपस्थित महायुतीचे अधिकृत उमेदवार माझे भाऊ धनंजय मुंडे, त्यांच्या प्रचारार्थ आवर्जून इथे उपस्थित असलेल्या खासदार, मी तर माझी म्हणणार नाही कारण त्यांनी जे खासदारकीत काम केलंय त्यांनी एक इतिहास रचलाय, त्यामुळे नेहमी त्या खासदारच राहतील. खासदार प्रीतम ताई, आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि सांगितलं की काय परिस्थिती आहे मतदारसंघाची सर्कल वाईज, ते माजी आमदार संजय भाऊ दौंड. मंचावर खरं तर सर्वच जण उपस्थित आहेत आणि मी सर्वांनाच ओळखते, त्यामुळे मी आपल्या सर्वांची क्षमा मागते कारण मला 10 मिनिटाचा वेळ आहे. या 15 मिनिटं 25 मिनिटं असेल. हां, तर त्याप्रमाणे मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करते. मी सर्वांची नावं घेऊ शकणार नाही. समोर छान गुलाबी थंडी पडलेली आहे. या थंडीमध्ये गणेश पारची ऐतिहासिक सभा, आपण सर्व त्या सभेला उपस्थित आहात. वडीलधारी मंडळी आहेत. म्हणजे मी दत्ताप्पांचं नाव घेतलं म्हणजे परळीचं नाव आलं. दत्ताप्पा आणि परळी एकसारखेच आहेत आमच्यासाठी, तेवढेच त्यांचं विश्वपितामह आहेत आमचे. आणि एवढे सभेला उपस्थित आहेत. मी धनुभाऊला म्हणलं काल पहिली आमची सभा ठरली, मग कॅन्सल होण्याचं चित्र दिसत होतं. मी म्हणलं कुठली सभा होईल नाही तर नाही होईल, पण ही गणेश पारची सभा झालीच पाहिजे कारण हा शुभ शकून आहे. ही सभा आपल्यासाठी फार महत्वाची आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करण्यासाठी इथं उभी आहे. खरं तर धनुभाऊ
नंतर भाषण मला करायला लावायला त्या निवडणुकीत, पण मी पण म्हणलं जाऊ द्या, आता उमेदवाराला पण मागून कोणतरी पाहिजे ना बोलायला, चला. कारण आता ते पालकमंत्री आहेत, ते कृषी मंत्री आहेत, ते नामदार आहेत, पण कदाचित मी राष्ट्रीय नेता आणि स्टार प्रचारक असल्यामुळं माझं भाषण ठेवलं असेल शेवटी. आणि पुन्हा ह्या दोघांनी बॅटिंग करून घेतल्यानंतर पुन्हा मला काही उरतच नाही बोलायला. प्रीतमताई म्हणल्या 2 मिनिटाच्या मॅगीसारखं फास्ट भाषण करते. धनुभाऊ म्हणले आमच्यामध्ये एक जण 20-20 खेळते, कसोटी खेळते, वन डे खेळते. पण या स्टेजकडे बघून मला तर IPLचीच मॅच वाटायली भैया. IPL जेव्हापासून सुरू झालं, कोणत्या पक्षाचा कोणत्या टीमचा कोण खिलाडी सांगता येत नाही. सगळे खिलाडी मिळून एक टीम तयार होते. एक ऑस्ट्रेलियाचा, एक वेस्ट इंडिजचा, एक भाजप नाही भारताचा, असे सगळे मिळून IPL होते. त्यामुळे खिचडीच होती की आपण नेमकं कोणत्या प्लेअरचे. तसं IPLची मॅच चालू आहे. फक्त इथे खिचडी नाही, आपल्याला स्पष्टता आहे. जनसंघाच्या दिव्यापासून ते आज घड्याळीला मत मागण्यापर्यंतचा प्रवास तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. काही वेगळं मी सांगणार नाही. अनेक लोकांच्या आठवणी आपल्याला आज येतील. आज नक्कीच मला सामंत काकांची आठवण आली. आज मला नक्कीच पन्नालालजी जैन यांची आठवण आली. लहानपणी बैठका व्हायच्या तर भारतीय जनता पार्टीच्या बैठका अशा व्हायच्या की अक्षरशः सतरंजीवर सुद्धा जागा पुरलेली असायची, उरलेली असायची. तेव्हापासून भारतीय जनता पार्टीला तळागाळात प्रत्येक समाजात नेण्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या त्या मुंडे साहेबांची आठवण केल्याशिवाय कसं होईल. आज मुंडे साहेबांची आठवण मला तर येतेच, पण या राज्यामध्ये कुठेही सभा घेतली तर मुंडे साहेबांचं नाव 5, 6, 7 वेळा घेतल्याशिवाय भाषण पूर्ण होत नाही. आज तर मी बुलढाण्याला आकाश फुंडकरच्या सभेला गेले होते. तिथे हरियाणाचे मुख्यमंत्री आले होते त्या सभेला. आणि मी त्यांना म्हणलं की तुम्ही हरियाणाने एक वेगळाच असा एक रेकॉर्ड केलेला आहे. हरियाणाचं सरकार येईल असं कुणाला वाटलं नव्हतं, पण तुम्ही हरियाणाने रेकॉर्ड करून सरकार आणलेलं आहे. आणि तुमच्यामुळे आमच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे. या वैद्यनाथाच्या नगरीत मी खूप देवभक्त कधीच नव्हते, पण माहित नाही 2 वर्ष झाले. वय असतं माणसाचं, वयामानाप्रमाणे सवयी वेगवेगळ्या आपल्याला असतात. मला आता देवपूजेची सवय लागली. काय चुकली नाही, चांगली सवय, काय वाईट आहे. मी देवपूजा केल्याशिवाय अन्नग्रहण करत नाही. मला ही सवय लावली मध्य प्रदेशनी. मध्य प्रदेशमध्ये मी जेव्हा पण शिवराजजी चव्हाणांबरोबर कार्यक्रम घ्यायचे तेव्हा ते म्हणायचे सगळेजण जय महाकाल, जय महाकाल. मी म्हणलं आमच्या परळीत का कुणी जय वैद्यनाथ म्हणत नाही बरं? आम्ही का आमच्या ज्योतिर्लिंगाचा असा अभिमान बाळगून इथे बोलत नाही? म्हणून मी खूप आग्रह केला. सुधीर भाऊ मुनगंटीवार पण महादेवाचेच भक्त. सुधीर भाऊला म्हणलं, सुधीर भाऊ आपण अशी एक स्कीम करू की प्रत्येक ज्योतिर्लिंगाला आपण 200, 150, 125 कोटीचं बजेट मंजूर करून टप्प्याटप्प्याने देऊन त्या भागाचा विकास करू. सुधीर भाऊंनी स्वतः ती स्कीम मंजूर केली. त्या स्कीमचं उद्घाटन देखील त्यांनी केलं. पण ती स्कीम पूर्ण करायला आपण मला संधी दिली नाही. 19ला आपण सांगितलं ताई थोडं तुम्ही घरी बसा, पण काम काय आणलं नाही. मी जरी बसले तरी धनुभाऊ आले आणि मोठ्या निधीची ते तरतूद झाली. मी असा विचार करते, कोणताही धर्म असो, कोणतीही जात असो, कोणताही व्यवसाय असो, तो माणसाच्या जीवनाला उन्नती दिलेला पाहिजे. मुंडे साहेबांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निर्मिती का केली? कारण या भागावरच्या लोकांना बांधावर ऊस जाळावा लागला होता आणि त्यांचा ऊस कोणी नेत नव्हतं, त्यांना पदर पसरावं लागत होतं. जेव्हा मी कारखान्याचे चेअरमन झाले, मी 243 कोटी रुपये व्याज भरलं. अक्षरशः माझ्या छातीवर रात्री मला झोप यायची नाही. माझी आई म्हणायची तू वेडी होशील. सकाळी झोपायची नाही मी, असं वाटायचं कोणतरी बसलंच नरड्यावर, एवढं वजन वाटायचं. कारण 2012ला आपण जे कोजनरेशनचा
प्रकल्प पूर्ण केला त्याला आपल्याला जे जास्त व्याजाच्या दराने आपल्याला कर्ज घ्यावं लागलं आणि त्याचं पूर्ण वेळेवर न झाल्यामुळे आपल्याला जास्त व्याज पडलं. त्याच्यानंतर दुष्काळ आला आणि दुष्काळानंतर राजकारण तर 5वीलाच पुजलेलं आहे. माझ्या कारखान्याला मदत व्हावी म्हणून, अशा अनेक आजारी कारखान्याला मदत व्हावी म्हणून मी 2016 साली एक प्लॅन तयार केला कॅबिनेटचा. तेव्हा मला फक्त 34 कोटीची आवश्यकता होती, ते पण फुकट नाही पाहिजे, व्याजाने पाहिजे होते. तेव्हा माझे सहकारी होते राहुल कुल, त्यांचा पण कारखाना होता, मोनिका राजळेंचा होता, एक 5-6 कारखाने आजारी होते. त्याच्यामध्ये माझं राहून गेलं, नंतर 2, 3, 4 वेळा माझं राहून गेलं. आणि मग तुम्ही तर पाहिल्या बातम्या, कुठे जप्ती आली, काही आली. धनुभाऊ सांगत होते मार्केटमध्ये उठाव येईल, उन्नती येईल. वैद्यनाथ मंदिराचा जेव्हा जीर्णोद्धार नाही ते काय कॉरिडॉर होईल, त्या जीर्णोद्धारच म्हणले, कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार केलाय वैद्यनाथ मंदिराचा. आणि आम्ही तिथे जेव्हा एक कॉरिडॉर तयार होईल, धनुभाऊ म्हणले ते बरोबर आहे. ते भैरवच मला सापडत नव्हता धनुभाऊ, की परळीचा भैरव कोण? कारण मी महाकालला बघितलं, तिथे काल भैरव आहे. मी बऱ्याच लोकांना विचारलं, ट्रस्टीजना विचारलं, भैरवच कुणी सांगले ना, किती आपलं ज्ञान आहे आपल्या शहराविषयी. कोणी म्हणलं काल भैरव, मग मला तिकडं ते गावात एका मंदिरात पाठवलं, मग ते बटूक भैरव म्हणून कळलं. ते पण आता समाविष्ट करून ते झालं ना तर लोक इथे येतील, इथे लोक हॉटेल बांधतील, लोक इथे राहतील, जेवतील. त्यांना करमणुकीसाठी वरती मेरूवर आपण सगळी व्यवस्था केली आहे. स्क्रीन, लेझर शो, सगळं म्हणजे पूर्ण परळी म्हणजे असं दुमदुमून जाईल आणि या भागाच्या व्यवसायाला उठाव मिळेल. कारखाना बंद असल्यामुळे नाही म्हणलं तरी मार्केटवर परिणाम झाला होता. परवाच मी रोलरचं पूजन केलेलं आहे. आचारसंहिता असल्यामुळे, आधीच डिक्लेअर करते, आचारसंहिता असल्यामुळे आम्ही परवानगी मिळाली तर आधीच करू, पण नाही झालं तर 21 का काय तारीख सांगितली मीच विसरले, 21-25 काहीतरी त्यांनी मुहूर्त आहे, मी परत कन्फर्म करीन. त्या दिवशी मी मोळी टाकण्याचा कार्यक्रम करणार आहे. फक्त एक कारखाना आता माझ्या ताब्यात नाही, कारण जप्ती झाली, DRTची कारवाई झाली, बँकांची कारवाई झाली आणि मग पर्याय नव्हता माझ्या समोर. ते कारखाना सुद्धा बँकांबरोबर बसून कोणातरी चांगल्या हातात सोपवून चालवा म्हणलं. मला काही नको, गोपीनाथ गडाची सेवा होऊ द्या, या कारखान्यामुळे या लोकांच्या बाजारामध्ये उठाव होऊ द्या, लोकांच्या नोकऱ्या परत द्या, लोकांचा ऊस न्या, म्हणजे माझ्या लोकांना ऊस बांधावर टाकावं लागणार नाही, कोणाच्या पाया पडावं लागणार नाही. आणि दुसरं, आमच्या या वैद्यनाथाचा पूर्ण कॉरिडॉर तयार झाला तर इथे एक उठाव येईल. धनुभाऊनी तर सांगितलंय की त्यांच्या भाषणात अनेक वेळा की मुंगीचा कारखाना ते सुरू करणार आहेत. म्हणजे या भागामध्ये एक औद्योगिक क्रांती करता येईल आपल्याला. पाणी नाही आपल्याकडे, हा एक प्रॉब्लेम आहे. पाण्यासाठी सुद्धा लिफ्ट इरिगेशनचा वगैरे आपला प्लॅन आहे. पाणी उपलब्धता नव्हती, 13, 14, 15 एवढा दुष्काळ आला, त्याच्यामुळे मी करू शकले असते, पण पाणी उपलब्धच नसल्यामुळे ते एक विषय आपल्याला मार्गी लावायचा आहे. हे सगळे विषय तसे मार्गीच लागलेत, प्रत्यक्षात उतरायला तेवढं काम होणारच आहे. नॅशनल हायवे झालेत, इथून लातूरला सहज जाता येतं, इथून बीडला सहज जाता येतं, इथून और म्हणजे संभाजीनगरला जायला तर म्हणजे पोटचं पाणी देखील हलत नाही. माझा मुलगा अमेरिकेत शिकतो, त्याच्यानंतर सुट्टीला आला, त्यांनी पाहिलं त्या संभाजीनगर ते बीड रोड, त्यांनी फोटो काढून त्याच्या अमेरिकेच्या मित्राला पाठवले आणि सांगितलं बघा आमच्या मराठवाड्याचे रस्ते अमेरिकेपेक्षा चांगले. नितीनजी गडकरींनी एवढे रस्ते दिले, एवढा विकास दिला, एवढं काम केलं. खरंच काम केलं की नाही? खरं हृदयावर हात ठेवून सांग. कामावर मतच नाही. आता हे बसलेत आमचे सगळे इथे, ह्याच्यातल्या अर्ध्या लोकांच्या मी पाया पडत होते लोकसभेत. काय रे व्यंकटेश, काय दत्ताभाऊ, पाया पडत होते की नाही सगळ्यांच्या, की बाबांनो काम बघा. मी यांचं गाव दत्तक घेतलं, देशमुख टाकळी. काय गाव केलंय, लोक बघायला यायचे, इतकं सुंदर काम केलं. ते तिकडे अकोल्याला आमचा श्रीनिवास आगळे म्हणून सरपंच होता, त्याच्या गाव इतकं सुंदर अभ्यासिका केली, इतकं स्मशानाला म्हणजे जन्म जिथे होतो त्या जन्मापासून मृत्यूनंतर सुद्धा चिखलात विटंबना होऊन म्हणजे सगळ्या स्मशानभूमीचे रस्ते माझ्या काळात मी करून दिले. पण म्हणलं आता काय झालं, पण ठीक आहे, 5-6 हजारांनी पराभव काही पराभव नसतो. तुमचीच नजर लागली, दिल्लीला जाईल रुसते घोकत होते. दिल्लीला गेल्यावर आम्ही काय करावं, दिल्लीला गेल्यावर घ्या, आली परत इथेच.
आले ना पुन्हा खासदार करायला गेले ना आमदारच झाले मी तर. आमचा रोल आता बदललाय. हो धनुभाऊ, पहिल्यांदा मी विधानसभेत गेले, मग तुम्ही विधान परिषदेत, आता मी विधान परिषदेत आले, आता तुम्ही विधानसभेत आहेच आहेत ऑलरेडी. तर रोल झाला. तुम्हाला एका बटनात 2 आमदार मिळाले, अजून काय पाहिजे. आता आम्ही एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे कोणता मॅच म्हणावा आता, ते कोणते 2 देशांचा म्हणता येत नाही, जाऊ दे. आम्ही दोघं एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे शक्ती, सगळंच जायचं जास्तच. कोणी म्हणायचं ते असं करायलेत की मी असं, किती काम रे. मला आठवते सामुदायिक विवाह सोहळे धनुभाऊनी किती घेतले असतील. मी घेतला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे. त्या प्रत्येक नवऱ्या नवरीला 1-1 लाखाचा चेक दिला त्या अक्षय कुमारने. ते आले, त्यांनी माझ्या हातात एवढं मोठं गटूनच दिलं, प्रत्येक 1-1 लाखाचे 100 चेक. मी हे काय करू, मी 36 मी वापस केले. त्यांना एवढं कौतुक वाटलं की वापस केले म्हणून. म्हणजे एवढं काम केलं. आता कोविडमध्ये लोक मरत होते, घरी स्वयंपाक करायला बाईला जर कोविड झाला तर स्वयंपाकाला व्यवस्था नव्हती. कोविड सेंटर आम्ही चालवलं, प्रत्येकाच्या घरी डबे पोहोचवले. प्रत्येक माझ्या कोविड सेंटरमध्ये महिला आणून लोकांनी ठेवल्या, जुळे लेकर, महिला, लेकुरवाळ्या, म्हाताऱ्या, अगदी माहेरी आल्यासारख्या सांभाळल्या. पडल्यावर केलं हे मी, पडल्यावर सोडलं नाही. काम करणं करत राहिले, आताही करत राहू. पण कसं आहे, अनुभव लागतो कामाला. राजकारणाला इतिहास लागतो, भूगोल लागतो, सवय असते राजकारणाची. माणसांची सवय सोपी नाही आहे. लोकांना वाटते कुणी येते की राजकारणात निघाले. अरे सकाळपासून रात्रीपर्यंत माणसं नुसते गाराने सांगतात, सोपं नाही राजकारण करणं. मी तर बाई माणूस असून कस काय रमले तुमच्या ह्याच्यात मला माहित नाही. मी तर साहेबांना म्हणत होते मला नाही. पण आता त्यांना बिचाऱ्यांना वाटलं असेल की माझं जीवन संपलंय. त्यांना कुठेतरी दिसत होतं. ते सारखे म्हणायचे माझी शेवटची लोकसभा आहे. त्यांचा मी मुलगा मुलगी काही मायामध्ये फरक नसतो, पण आता आपले लेकरच असतात. त्यांना वाटत असेल की पंकजामध्ये काहीतरी गुण आहेत का नाही आहेत. 5 वर्ष पश्चाताप झाला का तुम्हाला, 10 वर्ष नाही. आणि मग आमच्यात जास्त गुण आहेत ना आमच्या घरात, आम्ही करावं काय. आम्ही सगळे गुणवान आहोत, काय वाईट आहे. सगळीकडे जाऊन काम करू शकतो, काय वाईट आहे. का आम्हीच तिघ आहेत. सगळे राजकारणात तुम्हाला सांगू शकते मी 1000 नावं, ज्यांच्या घरी 2 आमदार, 1 खासदार, 3 सगळे